आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. लूक ह्याचं शुभवर्तमान. लेट अस ऑल ओपन आवर बायबल्स टू चॅप्टर 16. लूक ह्याचा 16वा अध्याय आपण सर्वजण उघडून घेऊया. अँड while you are opening this particular book, this chapter, I want to tell you something about our Lord Jesus Christ. येशू विषयी मला तुम्हाला काहीतरी सांगायची इच्छा आहे. आपल्या प्रभू येशूची एक खास गोष्ट अशी आहे. One of the best things about our Lord Jesus Christ is that he was the world's greatest teacher. He was the master of all. तो एक उत्तम शिक्षक होता. आणि प्रभूनी काय केलेलं माहितीये का, त्याच्या जीवनामध्ये तो ह्या पृथ्वीवर असताना, लोकांशी बोलत असताना त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यासाठी तो काय करायचा माहितीये का, अशी वेगवेगळी टेक्निक्स तो वापरायचा, उदाहरणं तो वापरायचा, दाखले तो वापरायचा, अनेक गोष्टी देखील तो वापरायचा, ऑब्जेक्ट्स. The Lord had a unique and a different technique to teach his point and to give us a particular teaching. एवढंच नाही, तो आपल्याला एकदम कठीण कॉन्सेप्ट जे होते देवाच्या स्वर्गाच्या राज्याबद्दल, ते आपल्याला समजवण्याकरता त्यांनी एकदम दाखल्या रूपात त्यांनी अनेक वेळा त्यांनी आपल्याला देवाचं राज्य जे आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. इतक्या सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं होतं की असं म्हणलेलं की सर्वसामान्य माणूस किंवा इवन अ कॉमन मॅन वॉज ग्लॅडली लिसनिंग टू हिम. सामान्य लोक जे होते ना, जे शिकलेले पण नव्हते, अशिक्षित लोक जे होते, ते त्याचं ऐकायला काय करत होते, ते त्यांना आवडत होतं. अँड आय एम थँकफुल दॅट जीसस यूज दिस टेक्निक. कारण आज देखील माझ्यामध्ये पण हे अवगुण आहे की काही गोष्टी मला समजण्यासाठी काहीतरी उदाहरण दिलं तर मला ते व्यवस्थित समजेल. काहीतरी एका एक्झाम्पल मधनं जर मला सांगितलं किंवा कुठल्या तरी ऑब्जेक्टवरनं मला जर शिकवलं तर आय विल अंडरस्टँड इट मच बेटर. आय एम सो ग्रेटफुल दॅट जीसस यूज दिस टेक्निक. आणि एक अशी गोष्ट होती जे येशू करत होता, तो काय करत होता, त्याच्या आजूबाजूची ज्या गोष्टी होत्या, म्हणजे अक्षरशः ऑब्जेक्ट्स, जे काय त्याला दिसायचं, जे काय त्याला त्याच्या नजरेस पडायचं, किंवा कुठली सिच्युएशन असेल, कुठला इव्हेंट असेल, येशू काय करत होता, ती गोष्ट वापरून तो स्वर्गाच्या राज्याबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल शिकवण्यासाठी तो ते वापरत होता त्याच्या शिष्यांना. आणि अशामुळे लोक काय करत होते, इझिली रिलेट करू शकत होते. त्यांना इमिडिएटली समजत होतं की बरोबर आहे, हा जे बोलतो हे मला लागू होतं, हे माझ्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं, तर तुम्हाला आठवतं का, ज्या वेळेला तो पेत्राला आणि त्याचा भाऊ अंद्रियास ह्याला जेव्हा तो भेटायला गेला, त्यांना शिष्यांना तो तिकडनं त्यांना आणायला गेला होता, तर ते काय करत होते, ते मासे पकडत होते, ते मासे धरत होते. अँड व्हॉट डिड जीसस से? Jesus said that come and follow me and I will make you fishers of men. बरोबर आहे. येशूनी काय केलं होतं, ज्या सिच्युएशन मध्ये ते होते, जे कार्य ते करत होते, तेच कार्याचं उदाहरण घेऊन त्यांना एक दुसरीच गोष्ट त्यांना सांगितली होती. माणसे धरणारे असे तुम्ही व्हाल. आठवतं ज्या दिवशी योहान 6 मध्ये ज्या वेळेला लोक त्याच्याजवळ आले होते, त्याला अक्षरशः ते लोक भाकरी खायला त्याच्याजवळ येत होते, कारण तो चिन्ह चमत्कार करून त्यांना पुरवत होता. And then Jesus said that I am the bread of life. तुम्ही जी भाकर शोधता ना, तो जी भाकर वरून मानना जो पडला होता, तो मी आहे. He says that I am the bread of life. Come to me. He uses techniques and objects. गालिलामधनं तो शमरोनामध्ये जात होता आणि शमरोनात जात असताना त्याला मध्ये एक विहीर सापडती. ती विहीर कुठली होती? ती विहीर याकोबाची विहीर होती. बरोबर आहे, योहान 4 मध्ये. आणि असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी जेव्हा तो येतो तिथं एक शमरोनी स्त्री येते आणि ती शमरोनी स्त्री तिथं पाणी काढायला येते. म्हणून तो काय करतो, तो पाण्यावरचून तिला बोलतो. तो म्हणतो की जे कोणी या विहिरीतलं पाणी पिईल तो नेहमी तहानलेलाच असेल. He will always be thirsty. But he says that whoever drinks of the water that I give will never thirst. येशूनी काय केलं होतं, ते विहीर, ते पाणी, त्याचा वापर करून तिला काहीतरी एक नवीन गोष्ट सांगितली होती. अजून एक गोष्ट आठवती का अशी आहे की येशूनी सांगितलं होतं की खरी द्राक्षवेल तर मी आहे. रिमेंबर दिस लाईन, योहान 15 पहिलं वचन. तो काय म्हणतो की आय एम द ट्रू वाईन अँड माय फादर इज द गार्डनर. तुम्हाला माहिती आहे, याच्या मागचं जी स्टोरी होती ती अशी होती की प्रभूने त्याचं जे हा नवा करा ज्याच्यातनं आपण आत्ता जस्ट घेतलं, त्या वरच्या खोलीमध्ये ते स्थापल्यानंतर ते लोक जसे निघाले होते गेत्सेमने बागेकडे, कारण त्यांना माहित होतं की आता शेवटचा वेळ आलेला आहे, येशूला माहित होतं तो धरला जाणार आहे. जशी ते गेत्सेमने बागेकडे जात होते, ते रस्त्यामध्ये त्यांना मंदिर आढळलं होतं.
शल्मोनाचं म्हणजे हेरोदाचं मंदिर. देवाचं मंदिर त्यांना आढळलं आणि त्या मंदिराबद्दलची खासियत अशी होती की त्यांचा जो बाहेरचा जो द्वार होता, जे गेट्स होते, मोठे डोर्स जे होते ना, त्या डोर्सच्या मध्ये आणि वर अशी भरपूर वेगवेगळी प्रकारची कारागिरी केली गेली होती. वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्याच्या दरवाजावर. आणि त्या दरवाजांच्या बरोबर वरती मधोमध काय होतं माहितीये का? इट वॉज अ वाईन. म्हणजे काय? तर एक द्राक्षवेल तिथं कोरली गेली होती किंवा द्राक्षवेल होती तिथं. जिचे जे ब्रांचेस होते ना, ते अक्षरशः त्या डोर पासून कितीतरी खालपर्यंत ते लटकायचे. अँड जीसस लुक्स ॲट दॅट अँड ही सेज दॅट आय टेल यू द ट्रूथ, आय एम द ट्रू वाईन. येशूनी काय केलं? जे त्याला दिसलं, जे त्याच्या नजरेस पडलं, त्याचा वापर करून त्यांनी इतरांना उदाहरण दिलेले आहे. इतरांना त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तुम्ही विचार कराल की मी हे तुम्हाला का सांगतोय? वाय सडनली आय एम गिव्हिंग यू ऑल दिस इन्फॉर्मेशन? इज बिकॉज येस्टरडे, काल रात्री मी एक न्यूज वाचत होतो. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर ऑफ दिस, पण कॅनडामध्ये आणि काही युएसच्या भागांमध्ये तिथं काय झालेलं आहे माहितीये का? तिथं भरपूर तापमान वाढलेलं आहे. टेम्परेचर तिथं खूप वाढलेलं आहे आणि अशा प्रकारे वाढलेलं आहे की लोक म्हणतात आहे की तिथं इट हॅज रीच्ड न्यू रेकॉर्ड्स. रेकॉर्ड्स हॅव बीन ब्रोकन. मॅक्झिमम टेम्परेचर्स रीचिंग अप टू 46, 48, 49, ऑलमोस्ट 50 डिग्री सेल्सिअस, जे पहिले कधी झालं नव्हतं. आणि काय रिपोर्ट्स असे आहेत की त्यांच्याबद्दल असं म्हणले की डझन्स हॅव डाईड ड्यू टू दिस हीट वेव्ह. डझन्स म्हणजे काय? अनेक, बरोबर ना? म्हणजे कमीत कमी 24 लोक तरी ह्या तापमान वाढल्यामुळे त्यांनी त्यांचा जीव गमावला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अजून एक आतली बातमी अशी आहे ज्याच्याबद्दल एका मोठ्या जर्नलिझम किंवा एका मोठ्या ऑर्गनायझेशननी पोस्ट केलं. त्याचं नाव आहे द गार्डियन. आणि ते म्हणतात की हीट वेव्हमुळे कॅनडामध्ये फक्त हीट वेव्हमुळे आणि फक्त कॅनडामुळे कमीत कमी 500 लोकांचा जीव गेलेला आहे. ओनली इन कॅनडा अलोन. नाव सम ऑफ अस मस्ट बी थिंकिंग की व्हॉट इज द बिग डील? आपण पण तर इथं गरमी सहन करतो. आपण पण काही वेगवेगळ्या देशाच्या किंवा भारताच्या वेगवेगळ्या जागेमध्ये जाऊन आपण पण अनुभवलेलं आहे. 42, 44. काही लोक असे पण म्हणू शकतील की आम्ही विदर्भ किंवा या ठिकाणी मध्ये 50 देखील आम्ही सहन केलंय किंवा अनुभवलेलं आहे. इट इज गुड बिकॉज इट इज गोइंग टू हेल्प अस अंडरस्टँड समथिंग टुडे. आणि टुडे आय एम गोइंग टू एनकरेज यू. आठवा तो दिवस, आठवा ती वेळ ज्या वेळेला खरंच गरमीने आपण वैतागलेलो होतो. चटके लागून अक्षरशः आपण काय म्हणतो त्याला, आपलं शरीर भाजलं असेल एका प्रकारे. जस्ट रिमेंबर दोज थिंग्स बिकॉज इट इज इम्पॉर्टंट. बिकॉज टुडे वी आर गोइंग टू टेक अ राईड इन हेल. आज आपण सर्वजण हेलमधनं एक जर्नी बघणार आहोत. वी आर गोइंग टू सी समथिंग. ओके, आपण सर्वजण लूकचा 16वा अध्याय उघडलेला जर असेल तर मी लूक 16 आणि त्याचे काही वचनं वाचणार आहे. वाचायच्या अगोदर आय वॉन्ट टू टेल यू समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड. तुम्हाला हे अंदाज आलाच असेल की वी आर गोइंग टू रीड फ्रॉम चॅप्टर 16 वर्स 19 ऑनवर्ड्स. 19व्या वचनापासून पुढे वाचणार आहोत. धनवान मनुष्य व लाजर. आता नीट लक्ष घ्या. हा जो पॅराग्राफ आहे, हा जो शास्त्रभाग आहे, हा दाखला नाही आहे. दिस इज नॉट अ पॅरेबल. मेक अ नोट ऑफ दिस इन युअर बायबल इफ यू वॉन्ट. इट इज नॉट अ पॅरेबल. म्हणजे काय? हा दाखला नाही आहे जो प्रभू येशू आपल्याला इथं सांगत आहे. तर काय हे? का दाखला नाहीये? कारण तो दाखल्याच्या वेळेला प्रत्येक वेळेला असं म्हणायचं की अशा या ठिकाणी किंवा अशा गोष्टी घडत होत्या. ही यूज टू इंट्रोड्यूस अ पॅरेबल अँड मेक इट नोन टू देम की मी एका दाखल्या रूपाने तुम्हाला समजवत आहे. या ठिकाणी तो दाखला नाही वापरत आहे. का माहितीये का? कारण माझ्या बायबलमध्ये खाली इथं अजून एक नोट पण दिलाय. ही वेगळ्या गोष्टीमधनं मला हे कळालं होतं. बट नेव्हरदलेस टुडे व्हेन आय वॉज रीडिंग अगेन, खाली नोटमध्ये मी वाचलं, असं म्हटलेलं आहे, verses 19 to 31 onwards are not said to be a parable. Rich men and beggars were common in Jesus' time. There is no reason why Jesus may have not had in mind a particular case. In no parable is an individual named. त्यांनी कुठल्याही दाखल्यामध्ये ना कुठल्या व्यक्तीचं नाव नाही दिलं होतं. त्यांनी हुद्दा सांगितलेला आहे, पेशा सांगितलेला आहे, पण नाव नाही दिलं. इथं तो नाव देखील सोडत नाही. तो नाव सांगतो, लोकांचे नाव घेतो तो. आपल्याला हे देखील माहिती आहे की अब्रामाचं पण नाव येतं.
धनवानाचं नाव धनवानाबद्दल त्यांनी सांगितलेलं, लाजारचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजेच काय, व्हॉट वी अंडरस्टँड, दिस इज नॉट अ पॅरेबल. देन व्हॉट इज इट? इट इज अ रिअल स्टोरी. इट इज अन ऍक्च्युअल इव्हेंट. इट इज अ हिस्टॉरिकल इव्हेंट. हे एक ऍक्च्युअल मध्ये घडलेली घटना होती. इट इज अ रिअल स्टोरी दॅट जीसस इज शेअरिंग. प्लीज मेक अ नोट ऑफ दिस, बिकॉज दॅट विल हेल्प अस लर्न मच बेटर. ओके, मी सर्वांसाठी 16:19 वचन वाचत आहे. तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर वाचू शकता. कोणी एक धनवान माणूस होता, जो जांभळ्या रंगाची व फार बारीक वस्त्रे घालीत असे आणि दररोज डौलाने ख्याली खुशाली करीत असे. असं म्हणलंय की दिस मॅन यूज टू वेअर पर्पल. ओके, अँड ही यूज टू वेअर लिनन क्लोथ्स. रिच. ही वॉज अ रिच मॅन. बरोबर आहे. लाईक द एलिट ग्रुप टुडे. आज आपण म्हणतो ना की जे धनवानांची जी एक ग्रुप आहे, जो कळप आहे, तशा प्रकारचा हा एक व्यक्ती होता. पण आज तसं म्हणणं पण एक जरा अवघडच आहे, हे की नाही? कारण आज असं वाटतं की एक व्यक्ती धनवान जो आहे ना, तो त्याच्या कपड्यावरनं कळतच नाही. कारण सर्वच जणांना धनवान दिसायचं असतं. म्हणून आपण प्रत्येक जण काय करतो, वी युजली टेंड टू वेअर थिंग्स दॅट विल मेक अस लुक रिच. सो मे बी इवन वी फॉल इन दिस कॅटेगरी. A common man likes to do what the rich are doing, and most of it is by dressing like that. Anyway, that is not the point. पण सांगायचं म्हणजे एखादा एक वेळेस आज आपण पण त्या कॅटेगरीमध्ये पडू शकतो. नेव्हरदलेस, पुढं वाचूया. आणि लाजार नावाचा कोणी एक दरिद्री माणूस त्याच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला होता. तो फोडांनी भरलेला होता. लाजार नावाचा एक कोण होता? एक गरीब माणूस होता, दरिद्री. आणि तो व्यक्ती जो आहे ना, तो त्याच्या घरासमोर टाकण्यात आला होता. आता हा व्यक्ती जो आहे तो कसा आहे? तो फोड्यांनी भरलेला आहे, फुल ऑफ सोर्स. म्हणजे काय? फोड्यांनी भरलेला म्हणजे त्याला किती वेदना पोचत असतील ह्याचा आपण अंदाज घेऊया. त्याला दुखत असेल, त्याला वेदना पोचत असतील, त्रास होत असतील. आणि तो त्या ठिकाणी त्या दरवाजासमोर, धनवान व्यक्तीच्या घराच्या दरवाजासमोर उभं राहिलेला आहे किंवा बसलेला आहे. कुठल्या आशेने? या आशेने की कोणीतरी माझी मदत करावी. He sits at that gate hoping that somebody would help him or get something for him. He was expecting compassion and help from the rich man. बरोबर आहे. वाचूया आपण पुढं काय होतं. 21 वचन. त्या धनवानाच्या मेजावरून जो काही चुरा खाली पडेल त्याने आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती. आणखी कुत्रीही येऊन त्याचे फोड चाटीत असत. त्याची इच्छा कशी होती माहिती का? त्याला वाटलं की काही नाही तर ऍटलिस्ट या धनवानाच्या मेजावरनं जे काही चुरा खाली पडेल ना, व्हॉट एव्हर क्रम्स विल फॉल, व्हॉट एव्हर इज द लेफ्ट ओव्हर, जे काय उरलेलं असेल ते देखील मला खायला मिळालं तरी बस झालं. मला जगण्यासाठी ते पुरेसे आहे. ही वॉज इन अ सॉरी स्टेट. ओके, 22 वचन. आणि असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि दूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. तो धनवानही मेला व त्याला पुरले. आता इथं काय सांगितलं बघा. तो व्यक्ती मेला, तो लाजार जो होता, तो दरिद्री व्यक्ती तो मेला आणि त्याला कुठं नेलेला आहे? त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलेलं आहे. अब्रामाचं ऊर म्हणजे काय? इट इज रिटन ही वॉज केप्ट ॲट एब्राहॅम्स बॉसम और एब्राहॅम्स साईड, ऑल्सो नोन ॲज, किंवा ज्याला असं देखील म्हणतात, पॅराडाईस. ओके, पॅराडाईस किंवा सुखलोक. या गरीब व्यक्तीला, लाजारला, तो मेल्यानंतर दूतांनी कुठं नेलं आहे? अब्रामाच्या उराशी, म्हणजे ज्याला दुसरं नाव काय आहे? पॅराडाईस आहे किंवा सुखलोक आहे. आता बघा, त्याचबरोबर हा धनवान व्यक्ती देखील मेलेला आहे. धनवान व्यक्ती मेला आणि त्याला पुरलं गेलेलं आहे. दोन गोष्टी इथं आपण पाहतो. जो नीतिमान व्यक्ती होता किंवा जो चांगला व्यक्ती होता त्याला देवदूतांनी उचलून नेलेला आहे, एकाला पुरलं गेलेलं आहे. नाउ इट इज अप टू अस. It is our choice whether we like to be carried away or whether we like to be buried. And not buried in the ground, but deep below the ground. बरोबर आहे ना? फक्त जमिनीमध्ये नाही, तर जमिनीच्या खालच्या भागामध्ये, ज्याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत. आता बघूया इथं काय होतं. या दोन्ही लोकांचं इथं काय होतं? संभाषण होत आहे. कारण हे दोघं लोक इथं येऊन भेटतात. काय म्हणलेलं आहे इथं की दोघं जण काय होतं? मग असं म्हणलेलं आहे 23 वचनामध्ये. आणि मृत लोकात त्याला यातना होत असता त्याने आपली दृष्टी वर केली आणि त्यांनी पाहिलं त्याला. म्हणजे ते दोघं जण भेटतात.
तो धनवान व्यक्ती आणि लाजार, गरीब लाजार जो आहे, ते दोघं जण काय करतात, ते भेटतात. कुठं भेटत आहे? दे आर मीटिंग इन हेल. इंग्लिशमध्ये हेल दिलंय, बरोबर आहे. इफ यू आर रीडिंग फ्रॉम द इंग्लिश बायबल यू विल फाइंड इट की तिकडं वर्ड काय लिहिलेलं आहे, दे हॅव मेट इन हेल आफ्टर लाईफ. म्हणजे काय, या जीवनानंतरची जे जीवन आहे ती दुनिया मृत लोकामध्ये. आणि तिथं म्हणलेलं आहे की धनवान व्यक्ती आणि गरीब लाजर दोघं भेटलेले. आता विचार करण्यासारखं असं ना की सामान्य जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये एका गरीब आणि धनवानाचा कधी मेल होत नाही, कधी समेट होत नाही किंवा कधी एकत्र ते भेटत नाही. पण देव नीतिसूत्रामध्ये काय म्हणतो माहितीये का, की गरीब व धनवान किंवा श्रीमंत हे दोघं त्याच्या निर्माणकर्त्यासमोर एकत्रित येतील. The rich and the poor meet together in front of the Lord because the Lord is the maker of them all. बरोबर आहे. जे इथं शक्य नव्हतं किंवा जे इथं घडलं नाही ते देवाच्या समक्षतेत, देवाच्या न्याय सभा मंडपामध्ये आपण बघतो की ते एकत्रित येणार आहेत, त्यांचा भेट आणि ते दोघं भेटणार आहेत. पण ते कुठं भेटतात? ते मृत लोकांमध्ये भेटतात, ज्याला इथं काय म्हणलेलं आहे इंग्लिशमध्ये हेल. पण तुम्ही म्हणाल, अरे असं कसं होऊ शकतं? ते दोघं एकत्र कसे भेटू शकतात? तो जो चांगला व्यक्ती होता लाजार, तो काय करतोय हेलमध्ये? व्हॉट इज ही डुईंग इन हेल? नाव वी नीड टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द वर्ड हेल. इथं हे जे वर्ड लिहिलेलं आहे हेल, त्याला या बाईंच्या भाषांतरामध्ये त्याला स्पष्टपणे काय केलेलं आहे, त्याला भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे मृत लोकांमध्ये, विच इज ऍब्सोल्युटली राईट. माहितीये, हा जो शब्द आहे ना हेल, हा कुठून आलेला आहे? इट कम्स फ्रॉम अ ग्रीक वर्ड ज्याला म्हणतात हेडीज. इफ यू आर मेकिंग नोट्स प्लीज राईट देम डाऊन. हेडीज, हेडीज हा शब्द जो आहे ना, हा येशू ख्रिस्तानी पण वापरलेला आहे बरं का प्रगटीकरणामध्ये. आय हॅव द कीज फॉर टू डेथ अँड हेडीज, बरोबर आहे. हेडीज हा शब्द जो आहे तो काय दर्शवतो? हेल दर्शवतो. त्याचप्रमाणे हा कुठला शब्द आहे? हा मूळ भाषांतरामधला ग्रीक भाषांतराचा शब्द आहे हेडीज. पण हा कुठून आलाय? तर त्याचा दुसरा शब्द जो आहे त्याचं नाव आहे शिओल. शिओल हे शब्द कुठून येतं? तर हिब्रू भाषांतरामध्ये येतं. जुन्या करारामध्ये ज्या ज्या ठिकाणी मृतलोक हे वापर करायचा होता शब्द, तर तिथं शिओल वापरलं गेलेलं आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण बाईंच्या भाषांतरामध्ये हे वाचतो, कारण त्यांनी डिरेक्ट ट्रान्सलेशन केलेलं आहे फ्रॉम द इमिडिएट बुक्स, Hebrew and Greek. So Sheol is the Hebrew word and Hades is the Greek word. Hell is the English word. आणि आपण मराठीमध्ये त्याला मृतलोक म्हणतो. म्हणजेच काय, ही एक अशी दुनिया आहे किंवा असं जग आहे ज्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, मृत लोक जातात किंवा मेलेले लोक तिथं जात आहेत, म्हणून त्याला मृतलोक म्हणतात. आता विचार करण्यासारखं आहे की या ठिकाणी लोक कोण आहेत आणि इथं कोण कोण राहत होतं. तर या क्षणापर्यंत, येशू ज्या वेळेपर्यंत इथं तो बोलत आहे, म्हणजे काय, तर राईट फ्रॉम ॲडम, आदामापासून तर येशूच्या वधस्तंभावर मरण्यापर्यंत जे जे लोक जगामध्ये आले व मेले ते कुठं गेले होते? आदामापासून व जे कुठपर्यंत? येशूच्या वधस्तंभापर्यंत जे जे लोक या जगामध्ये आले व मेले ते कुठं गेले? ते सर्वजण या हेडीज मध्ये गेले किंवा शिओल मध्ये गेले किंवा हेल मध्ये गेले किंवा मृत लोकांमध्ये गेले. हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल, कारण आपल्याला वाटतं हे असं कसं शक्य आहे, चांगले लोक हेलमध्ये कसे चालले. बट रिमेंबर, इट इज जस्ट अ फिनॉमिनन, इट इज जस्ट अ वर्ड. एक फक्त शब्द दिले गेले कशासाठी? मृत लोकांसाठी, जिथं सर्व लोक जात होते, जे मेलेले होते ते सर्व लोक तिथं जात होते. पण आपल्याला हे समजायचंय की हे जे मृत लोक होतं ना, हे कशामध्ये दुभागलं गेलं होतं? हे 2 पार्ट्स मध्ये दुभागलं गेलं होतं. 2 पार्ट्स होते ज्यांच्यामध्ये एक मोठं काय होतं, एक चॅझम होतं. म्हणजे देयर वॉज अ डिव्हिजन, देयर वॉज अ बिग वॉल इन बिटवीन दीज 2 कंपार्टमेंट्स. मृत लोकांमध्ये 2 वेगवेगळे कंपार्टमेंट्स होते. आणि ते कुठले? तर सर्वात पहिलंवालं जे होतं त्याला अब्राहमाचा ऊर म्हणलेलं आहे, म्हणजेच एब्राहॅम्स साईड और एब्राहॅम्स बॉसम. ज्याचं दुसरं नाव काय? पॅराडाईस किंवा सुखलोक. बरोबर आहे. इट इज अ ब्युटिफुल प्लेस, सुखलोक. आणि दुसरा जे शब्द आहे तो कुठला आहे, किंवा दुसरा जो कंपार्टमेंट आहे तो कुठला आहे? त्या मधल्या असलेल्या दरारानंतरचा दुसरा भाग जो आहे, जिथं वेदना आहे, जिथं त्रास आहे, जिथं
माहित नाही कशा प्रकारचे क्लेश आहेत, पण ती जी गोष्ट आहे ना, ती कुठली जागा आहे, ती जागा आहे ज्याचा विचार आपण हेल किंवा नर्क असा ऐकल्यानंतर जो विचार करतो ना, ती जागा ती आहे. ती कुठली? अधोलोक. सुखलोक, अधोलोक दोन्ही मिळून काय बनवत आहे? मृतलोक, हेल. आता हे मी तुम्हाला का सांगत आहे? कारण ज्या वेळेला येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला त्यानंतर तो कुठं गेला होता? आपल्यापैकी कित्येकांनी हे ऐकलं असेल किंवा ह्या गोष्टीवर अभ्यास देखील केला असेल. पाऊल इफिस्करास पत्रामध्ये काय म्हणतो की तो मेल्यानंतर तो स्वर्गारोहण व्हायच्या अगोदर तो कुठं गेला होता? तो स्वर्गात जायच्या अगोदर तो मेलेल्यांच्या जागेकडे गेला होता. ही सेज दॅट ही डिसेंडेड टू द लोएस्ट पार्ट्स ऑफ द अर्थ. इफिशियन्स चॅप्टर 4 वर्सेस 8 to 9. Before he ascended to heaven, he descended in the lowest parts of the earth and led the captivity captives. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ असा आहे की तो स्वर्गात जायच्या अगोदर त्याचं पुनरुत्थान झालं येशूचं, आणि त्याचं स्वर्गारोहण व्हायच्या अगोदर तो मृत लोकामध्ये गेला होता, ज्या ठिकाणी ज्याला आपण हेल असं आता वाचत आहोत, ज्याचे 2 पार्ट्स आहेत, सुखलोक आणि अधोलोक. अब्राहमाचा ऊर आणि दुसरं काय? तर अधोलोक. म्हणजेच ज्या ठिकाणी वाईट लोक किंवा अनितिमान वागणारे लोक जे होते ते तिथं चालले होते, ती तिथं होते. आता विचार करण्यासारखं असं आहे की हे लोक मग आता कुठं गेले? तर येशू ज्या वेळेला त्याच्या वधस्तंभानंतर तो ज्या वेळेला मृत लोकांमध्ये गेला होता, तर तो त्याच्यानंतर जेव्हा त्याचं स्वर्गारोहण झालं होतं, तर त्याच्यामध्ये तो कुठं गेला होता? तर ते स्वर्गारोहण होत असताना त्यांनी पूर्णपणे सुखलोक त्याच्याबरोबर वर नेलेला आहे. सुखलोक म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात चांगले किंवा नीतिमान लोक जगत होते. बरोबर आहे? मग तुम्ही म्हणाल असं का? ते पहिलेच का नाही गेले तिथं? ते पहिलेच डायरेक्ट स्वर्गामध्ये का नाही गेले? त्यांना खाली वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये का ठेवलं? सुखलोक, अधोलोक हे सगळं एवढं कन्फ्युजन का? कारण येशूचं वधस्तंभावर मरणं गरजेचं होतं आणि पापावर विजय मिळवणं हे गरजेचं होतं. लोकांच्या पापांसाठी, या जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर मरणं गरजेचं होतं. पापांची खंडणी भरणं गरजेचं होतं. आणि जसा तो निर्दोष सापडला तसे तो त्या सर्व लोकांना, सुखलोकाच्या लोकांना, या कंपार्टमेंटच्या लोकांना तो वर घेऊन गेला. निर्दोष त्याच्या सोबत तो घेऊन गेला. बरोबर आहे? नाउ व्हॉट वॉज दिस प्लेस? सुखलोक काय होतं आणि अधोलोक काय होतं? हे मृतलोक काय? दिस वॉज लाईक अ होल्डिंग टँक. होल्डिंग टँक म्हणजे इट वॉज लाईक अ वेटिंग प्लेस. आपण एका ठिकाणी जातो ना, मग त्याच्यानंतर एक वेटिंग रूम असती. इट इज लाईक दॅट. येशूने ज्या वेळेला त्या वधस्तंभावर खंडणी भरून पापांची काय केलेली आहे? मोजणी केलेली आहे. त्यानंतर त्यांनी ते सुखलोक जे आहे, म्हणजे हा कंपार्टमेंट, नीतिमान लोकांचा कंपार्टमेंट, त्यांनी तो वर घेऊन घेतलेला आहे, जे न्यायी ठरले त्याच्यामुळे. बरोबर आहे ना? जर आज आपण विचार केला की आज ते सुखलोक कुठं आहे? इट हॅज बीन कम्प्लिटली शट. आज या मृत लोकांमध्ये, पहिली गोष्ट, मृतलोक माहिती ना कुठे आहे? मृतलोक या भूमीच्या खाली आहे. इट इज बिलो दी अर्थ. बरोबर आहे? पण आज ते सुखलोक कुठं आहे? तर ते सुखलोक जे आहे ना, ते आज खाली नाहीये. इट इज नो लॉंगर एक्झिस्टिंग इन द बिलो. देन वेअर डज इट एक्झिस्ट? वी गो स्ट्रेट टू हेवन. आज जर एक कुठला व्यक्ती जर दुर्दैवाने जर तो मरण पावला, तर तो कुठं जातो? तो सरळ तो स्वर्गामध्ये तो चाललाय. स्ट्रेट अवे ही इज बीन टेकन अप टू हेवन. काय म्हणलंय पावलानी? 2 Corinthians 5 अध्याय आणि 8 वचन. If you want, you can read with me. I can read it for you. In 2 Corinthians chapter 5 and verse 8, what does Paul say? To be absent in the bodies is to be present with the Lord. 2 Corinthians 5 अध्याय आणि त्याचं 8 वचन काय म्हणतं? To be absent in the bodies is to be present with the Lord. We are confident, I say, and would prefer away from the body and at home with the Lord. He calls it home. ते जे होतं ते वेटिंग रूम होतं. सुखलोक जे होतं ते वेटिंग रूम होतं. त्याला घर नाही म्हणलंय त्यांनी. वाय? बिकॉज नाव इफ अ मॅन डाईज, येशूच्या पुनरुत्थानानंतर, येशूच्या स्वर्गारोहणानंतर जो कोणी त्याच्यावर विश्वास तो जो कोणी न्यायी ठरला गेलेला आहे, जो कोणी देवाच्या नजरेमध्ये निर्दोष ठरलेला आहे, ज्यांचे पापांची क्षमा झालेली आहे, जो देवाच्या मंडळीचा भाग आहे, तो व्यक्ती आज डिरेक्टली कुठं चाललेला आहे? तो वर स्वर्गामध्ये घेतला जातोय, ज्याला घर म्हणलं गेलेलं आहे. येशू पण काय म्हणलं होतं? मी माझ्या बापाच्या घरामध्ये, पित्याच्या घरामध्ये तुमच्यासाठी जागा बनवायला चाललेलो आहोत.
Now he's not saying I'm going to send you to a waiting room and then I will come back. No longer that. He did that. मग हे टेम्पररी स्पॉट जे होतं ते आज नाहीये आणि आज ते इमिडिएटली वर घेतले गेलेले आहे. मग हे बाकीचे लोक कुठं जातात, जे अनबिलिव्हर्स आहेत ते कुठं जातात आज येशूच्या मेल्यानंतर, स्वर्गारोहणानंतर देखील? आज देखील जे लोक येशूवर विश्वास ठेवत नाही आणि ते अविश्वासीच्या अंतःकरणाने जेव्हा ते जगून दुर्दैवाने मरण पावतात, तर त्यावेळेला जेव्हा ते मरतात ना, तर तरी देखील ते कुठं जातात? ते गो डाऊन अधोलोकामध्ये, ज्याला हेल म्हणलेलं आहे किंवा नर्क म्हणलेलं आहे. मृतलोक, अधोलोक, ज्या ठिकाणी काय होतं, द सेकंड कंपार्टमेंट, ज्या ठिकाणी काय होत होतं? टॉर्मेंटिंग आहे, ज्या ठिकाणी वेदना आहेत. मग ते काय आहे? ते पूर्णपणे नर्क आहे का? तर नाही, ते पूर्णपणे नर्क नाहीये. दॅट इज ऑल्सो अ वेटिंग स्पॉट फॉर देम. ते देखील एक काय आहे? त्यांच्यासाठी एक वेटिंग एरिया आहे. नो डाऊट त्यांना तिथं वेदना होतात, त्यांना तिथं त्रास होतोय, पण त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा कुठं टाकले जातील? तर दे विल बी पुट इन टू अनदर प्लेस कॉल्ड गेहेन्ना. आता हा शब्द तुम्ही, आय डोंट नो वेअर यू कॅन फाइंड इट. इट इज प्रॉबब्ली मॅथ्यू चॅप्टर 23 वर्स 33, ज्यावेळेला येशू काय म्हणतो? अहो सापांच्या पिल्लांनो. आठवतं ते वाक्य? रीड दिस whenever you have in your free time. Note it down. Matthew chapter 23 verse 33. येशू त्या ठिकाणी काय म्हणला होता? सापांच्या पिल्लांनो, डोंट यू फिअर फ्रॉम गेहेन्ना. गेहेन्ना हा जो शब्द आहे ना, त्याला काय म्हणलेलं माहितीये का? इट इज कॉल्ड द लेक ऑफ फायर. म्हणजे काय? दुसरं मरण. आपण सर्वजण वाचूया प्रकटीकरण 20वा अध्याय आणि त्याचं 14वा वचन. हे आपल्याला येशूनी पुन्हा एकदा प्रकटीकरणामध्ये पण आपल्याला स्पष्ट करून दिलेलं आहे. प्रकटीकरण ह्याचा 20वा अध्याय आणि 14वा वचन आपण वाचणार आहोत. प्लीज रीड विथ मी. त्या ठिकाणी काय होते बघा. येस, चॅप्टर 20, रेव्हलेशन चॅप्टर 20 अँड वर्स 14 असं म्हणलंय, तेव्हा मरण व मृतलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. मरण व मृतलोक म्हणजे ही वेटिंग एरिया. या ठिकाणामध्ये जे अविश्वासी लोक आज आहेत किंवा इथून पुढे देखील जातील, त्या लोकांना किंवा त्या पूर्ण कंपार्टमेंटला कुठं टाकलं जाईल? अग्नीच्या कुपीमध्ये, किंवा असं म्हणलेलं आहे अग्नीच्या सरोवरात. म्हणजेच काय? गेहेन्ना. द वर्ड देअर ऍक्च्युअली, गेहेन्ना इज अ ग्रीक वर्ड. ओके. डेथ अँड हेडीज वर थ्रोन इन टू द लेक ऑफ फायर. द लेक ऑफ फायर काय? अग्नीचं सरोवर काय आहे? हे दुसरं मरण आहे. या ठिकाणीच याच्या पुढच्या वचनामध्ये आपल्याला ते स्पष्ट होतं की हे माणसाचं दुसरं मरण आहे. बरोबर आहे? गेहेन्ना. हे कधी होईल? लोक गेहेन्नामध्ये कधी टाकले जातील? मृतलोकातले जे लोक आहेत, अधोलोकातले जे लोक आहेत, जे अविश्वासी लोक आहेत, जे येशूवर विश्वास न ठेवता मरण पावलेले लोक आहेत, ते लोक मृतलोकामधनं डायरेक्ट गेहेन्नामध्ये कधी टाकली जातील? तर ज्या वेळेला 1000 वर्षाचा काळ पूर्ण केला जाईल, त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये ते टाकले जातील. आठवतं ना आपल्याला 1000 वर्षाचा काळ कसा होतोय? पहिले मंडळीचं वर घेतलं जाणं होतंय, विश्वासणारे वर घेतले जातील स्वर्गामध्ये. त्यानंतर खाली ट्रिब्युलेशन पिरियड होणार आहे. म्हणजे काय? महासंकट काळ येतोय. अँटी क्राइस्ट रिव्हील होईल, प्रभू येशूचं येणं होईल, आपण सर्वजण त्याच्याबरोबर येऊ. तो त्या अँटी क्राइस्टला काय करेल? तो मारेल. त्यानंतर तो त्याचं राज्य स्थापन करेल. 1000 वर्षांचं राज्य या पृथ्वीवर स्थापलं जाणार आहे. देयर इज गोइंग टू बी अ मिलेनियल किंगडम, 1000 year पिरियड. बरोबर आहे? त्यामध्ये रायचियसनेस विल बी एनफोर्स्ड. म्हणजे कुठला व्यक्ती पाप करू देखील शकणार नाही. आणि त्याच्यानंतर आठवताना काय होतंय? त्याच्यानंतर सैतान पुन्हा एकदा सोडला जातो आणि मग त्याचा न्याय होतोय. तो कुठं टाकला गेलाय? अग्नीच्या सरोवरामध्ये. म्हणजे ही इज बिंग पुट ऑर थ्रोन इन टू द लेक ऑफ फायर. ऍट दॅट पर्टिक्युलर टाइम काय म्हणलंय? जीवनाचे पुस्तक उघडतील. जीवनाचे पुस्तक कधी उघडले गेले? तर 1000 वर्षाच्या काळानंतर. 1000 वर्षांच्या काळानंतर जीवनाचे पुस्तक उघडले जातील. आणि त्यामध्ये माहिती का? त्यामध्ये अक्षरशः लोकांचे नाव तर काय म्हणलेले? कोण उठवले जातील त्यावेळेला? जे मेलेले आहेत. समुद्र त्याचे मेलेले देतील, भूमी त्याचे मेलेले काय करतील? द ग्रेव्स विल बी ओपन अँड द डेड विल बी रिझन अगेन. म्हणजेच काय? तर मृत लोकातले लोक जे आहेत ना, या कंपार्टमेंटचे लोक, त्यांना पुन्हा एकदा देवाच्या न्याय सिंहासनावर त्यांना समोर ठेवलं जाईल आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये त्यांचं नाव का नाहीये ते त्यांना सांगितलं जाईल. ओके. जीवनाच्या पुस्तकामध्ये त्यांचं जर नाव असतं तर त्यांना डायरेक्ट राज्यात घेतलं नसतं का?
ते मृत लोकात का गेले, मग अधोलोकात का गेले सहन करत? ट्राय टू अंडरस्टँड, प्लीज फोकस, समथिंग इम्पॉर्टंट इज कमिंग हिअर. म्हणजेच काय होतंय की जेव्हा जीवनाचे पुस्तक उघडले जाईल, त्या सर्व लोकांना, जे मृत लोक म्हणजे अधोलोकामध्ये आहेत, जे ह्या कंपार्टमेंटमध्ये आहेत, त्या लोकांना काय केलं जाईल? त्या लोकांना हे सांगितलं जाईल की त्यांचा न्याय कशाद्वारे होत आहे, कशामुळे होत आहे, आणि त्यांना अग्नीच्या सरोवरामध्ये का टाकलं जात आहे हे त्यांना सांगितलं जाईल. त्यांच्यासाठी हे स्पष्ट केलं जाईल. आणि सैतान व तो खोटा संदेष्टा व जे काही लोक होते, जे देवाच्या विरुद्ध वागणारे लोक होते, त्या सर्वांबरोबर त्यांना गेहेन्नामध्ये टाकलं जाईल. देर आर टू डिफरंट थिंग्स. ओके, दिस इज हॅपनिंग आफ्टर द 1000-year पिरियड. नाव वी आर कमिंग बॅक टू अवर चॅप्टर लूक. आपण हे सर्वजण, आपण या सर्व गोष्टी का शिकत आहोत? आपल्याला ह्याचं काय संबंध? विल अंडरस्टँड. लेट अस रीड. आपण सर्वजण 23वा वचन वाचूया. काही गोष्टी आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत. कारण असं नको व्हायला की ज्या आपण बरेच वेळा आपण म्हणतो ना की आपल्याला हे माहीतच नसतं, म्हणून आपल्याला त्याच्यातली माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टी करायचे नाही करायचे ह्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही. अँड वी एंड अप गोईंग अँड डुईंग द रॉंग थिंग. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला नाही करायचे आहेत किंवा ज्या गोष्टींनी आपल्याला स्वतःला सावध करायचे ते आज आपण शिकून घेणार आहोत. सो प्लीज रीड विथ मी. मी 23वा वचन वाचत आहे. लूक 16 याचा 23वा वचन मी वाचत आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलंय, आणि मृत लोकात त्याला यातना होत असता त्याने आपली दृष्टी वर केली आणि अब्राहम व त्याच्या उराशी असलेला लाजार हे त्याला दुरून दिसले. त्याला दुरून दिसले. कोणाला? त्या धनवानाला. तो जो धनवान व्यक्ती होता तो आज कुठल्या कंपार्टमेंटमध्ये होता? या पर्टिक्युलर टाइममध्ये जेव्हा येशू हे स्टोरी सांगत आहे, तो ह्या मृत लोकांच्या अधोलोकांच्या कंपार्टमेंटमध्ये आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सर्व अनितिमान लोक जे आहेत ते राहत आहेत, अविश्वासी लोक असं म्हणायला पण हरकत नाही. आणि या ठिकाणी जे राहत होते अब्राहमाच्या उराशी, ते सर्व ते लोक राहत होते जसा अब्राहमासारखा त्यांनी विश्वास ठेवला, जसे ते नीतिमानाने जगले. ऑल द सेंट्स, है ना, मोशे आणि दावीद आणि जे जे न्यायी ठरले गेले होते देवाद्वारे, ते सर्वजण अब्राहमाच्या उराशी जे होते त्या पॅराडाईस मध्ये ते होते, सुखलोकामध्ये. आता हा व्यक्ती, धनवान व्यक्ती, लाजारला बघतो इथून तिथं. तो बघतो त्याला. म्हणजे काय म्हणलेलं इथं की या नरकामध्ये, या मृत लोकामध्ये लोक एकमेकांना बघू शकत होते. आणि आज आपल्याला काय समजायचं माहितीये का, की जी गोष्ट आपल्याला इथं दिसत नाही किंवा जी दृष्टी आपण लांबपर्यंत पाडत नाही ना, कारण आपण काय म्हणतो, लांबचा नंतर विचार करू, नंतरचा उद्याचा विचार उद्या करू. आज मला हे करायचंय ना, आज मला असं जगायचंय, आनंदाने जगायचंय, आज मला हे करावं असं वाटतंय, आज मला पापात पडावं असं वाटतंय, मी हे करणार, आजचा दिवस आज. हा ॲटिट्यूड आज देखील आपल्यामध्ये कधी कधी असतो. बट व्हॉट वी फेल टू अंडरस्टँड इज दॅट वी नीड टू सी द इटर्निटी. आपल्याला देवाच्या द्वारे सार्वकालिक जीवनासाठी आपल्याला नजर लावायची आहे. काय म्हणलं पावलांनी? तुम्ही तुमचं नजर कुठं लावा? वर लावा, म्हणजे सार्वकालिकतेकडे लावा. सेट युअर आईज टू इटर्निटी. सी देअर, फोकस देअर. कारण जर आजचाच फक्त विचार केला तर या धनवान व्यक्तीसारखं आपण काय होऊ, असं नको व्हायला की आपण ह्या कंपार्टमेंटमध्ये गेलेलो आहोत. लेट अस नॉट वरी अबाउट टुमॉरो बिकॉज वी विल डाय एनिवे. पण बघा आज त्याचं काय झालेलं आहे. कधी कधी आपल्याला फक्त आजमध्येच जगायला आवडतं. टुडे आय वॉन्ट टू लिव्ह, आय वॉन्ट टू डू दिस, आय विल ईट अँड ड्रिंक अँड आय विल डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट, आय विल स्टे हॅपी. कारण ज्या वेळेला मरायचं त्यावेळेला मरायचंच आहे. पण असं नाहीये. ज्या लोकांनी त्यांच्या सार्वकालिकतेबद्दल विचार केला नाही ते लोक आज कुठं गेलेले आहेत? या धनवान व्यक्तीसारखे ते लोक या मृत लोकामध्ये गेलेले आहेत, जिथं त्यांना वेदना पोचत आहेत. आज आपण ही प्रार्थना करूया की मे वी सी द लार्जर पिक्चर. आज आपण ही आशा करूया देवाकडे आणि प्रार्थना करूया की आम्हाला तू लांबचं, तुझ्या सर्वकालिकतेकडे किंवा स्वर्गाकडे नजर लावण्यासाठी आमचं तू सहाय्य कर. मे वी सी द बिग पिक्चर लॉर्ड. लेट अस सी वर्स 24. मग तो हाक मारून म्हणाला, म्हणजे तो धनवान व्यक्ती हाक मारून म्हणाला, बापा अब्रामा, माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळामध्ये मी क्लेश भोगीत आहे. या जाळामध्ये मी क्लेश भोगीत आहे.
आणि असं म्हणलेलं आहे, त्यांनी अब्रामाला हाक मारून काय केलेलं आहे, त्यांनी बोलवलेलं आहे. या धनवान व्यक्तीने अब्रामाला हाक मारलेली आहे. अब्राम, लिटरली एब्राहॅम, ओके, जुन्या करारातला. आता विचार करण्यासारखं असं आहे ना, की या ठिकाणी तो हाक मारतोय. म्हणजेच काय माहितीये का, इनफॅक्ट इन KJV जर आपण पाहिलं ना, तर असं म्हणलं, ही क्राईड आउट टू एब्राहॅम. ही क्राईड आउट. लोक नरकामध्ये किंवा ह्या मृत लोकाच्या या भागामध्ये अक्षरशः वेदना भोगत आहेत आज देखील. आणि ते देवाकडे काय करत आहेत, आरोळी मारायचा प्रयत्न करत आहेत, किंवा या ठिकाणी असलेले लोक जे आहेत ना, जे सुखलोकामध्ये आहेत, त्यांना आरोळी मारायचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे अक्षरशः दे आर क्राईंग आउट टू देम. बट सी व्हॉट इज हॅपनिंग. इट इज बेटर टू क्राय आउट टुडे दॅन टू क्राय आउट ॲट दिस पर्टिक्युलर टाइम. अधोलोकामध्ये गेल्यानंतर देवाकडे आरोळी मारण्यात काय फायदा, अब्रामाकडे विनंती करून काय फायदा. रोमकरास पत्रामध्ये पाऊल काय म्हणतो, की देवानी येशूद्वारे आपल्याला कुठला अधिकार दिलाय, त्याला पित्याला अब्बा बापा अशी हाक मारायची आपल्याला त्यांनी अधिकार दिलाय. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स अब्बा मीन्स फादर. अँड ही सेइंग यू कॅन आयदर क्राय अब्बा टुडे or later on you can cry out to the people in this paradise. कारण त्यावेळेला वेदना पोचत आहे. काय म्हणतो तो, या जाळामुळे, म्हणजे जाळ, त्याला अक्षरशः ही वॉज बर्निंग. अँड ही सेज दॅट इट इज हार्ड फॉर मी नाव. आय एम गोइंग थ्रू टेरेबल पेन इन हेल. आणि विचार करा, ही जर अवस्था या हेलच्या वेटिंग रूम मध्ये आहे, तर गेहन्नमध्ये काय होईल, जे अग्नीचं सरोवर आहे. विचार करण्यासारखं आहे ना. नाव वर्स 25, सी व्हॉट हॅपन्स. पण अब्राहम म्हणाला, मुला, तू हे आठव की तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, आणि त्याप्रमाणे लाजार दुःख भरून पावला. परंतु आता येथे याला समाधान मिळत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस. काय म्हणलंय अब्राहमाने त्याला उत्तर देऊन म्हणलंय की मुला हे आठव. व्हॉट डज इट टेल अस? की या मृत लोकांमध्ये लोकांना मेमरी आहे. बरोबर आहे. अब्राहम त्याला म्हणतो, तू आठव तुझ्या जीवनाच्या गोष्टी. तुला तुझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी मिळाल्या होत्या, तू कसा जगला त्या गोष्टी घेऊन, तू मौज मजा केली. काय म्हणलेलं त्यांनी, ख्याली खुशाली करीत तो जगत होता. खात पित होता तो रोज, त्याला पाहिजे तसं तो जगत होता. नेव्हर थॉट अबाउट गॉड. आणि म्हणून लोक बरेच वेळेला काय म्हणतात, की वी विल सी वेन विल सी, जेव्हा यायचं तेव्हा बघू आपण. पण असं नाहीये. आज जर आपण लक्ष नाही दिलं, तर त्यानंतर मृत लोकांमध्ये गेल्यानंतर आठवायची गरज पडेल, असं नको व्हायला. म्हणजेच काय, मृत लोकांमध्ये आपल्याला चांगली आणि वाईटाची आठवण आहे. ज्या गोष्टी आपण अनुभवलेल्या होत्या, देवाचे आशीर्वाद, देवाचा धीर जो आपण अनुभवला होता, देवानी जे प्रत्येक वेळेला आपल्याला टोचणी करून ही अपॉर्च्युनिटी दिली होती की त्याचा शुभवर्तमान ऐकल्यानंतर स्वीकारण्याची, ते सर्व गोष्टी आपल्याला आठवू शकतात. द टाइम वेन ही हॅड सेंट पीपल टू अस. तुमच्यासाठी मी हा माणूस पाठवला होता, त्यांनी तुला सुवार्ता सांगितली होती, तू नाकारलीस. आठवत ती गोष्ट. या अधोलोकामध्ये, या वेटिंग रूम मध्ये डेफिनेटली मेमरी आहे. कारण अब्राहम त्याला म्हणतो की तू आठव. काही असे पण लोक असतील जे या सर्व्हिसेस प्रकारे किंवा अशा प्रकारच्या झूम मीटिंग्सद्वारे किंवा अनेक चर्च सर्व्हिसेसद्वारे त्यांना पण देवानी अनेक वेळा देवानी संधी दिलेली आहे देवाकडे येण्याची. पण आज देखील जर अंतःकरणाच्या कठोरपणामुळे आपण नम्र होऊन देवाकडे खरंच आलेलो नाही आहोत, दिस इज अ गुड टाइम टू कम टू द लॉर्ड. हे की नाही? इट इज बेटर टू क्राय अब्बा फादर टुडे दॅन टू क्राय ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम, ज्यावेळेला काही होऊ शकत नाही. 26 वचन वाचूया. आणि याविषयी आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे, ती अशी की जे येथून तुमच्याकडे पार जायला पाहतात त्यांना तसे करता येऊ नये, आणि तिकडून कोणी पार आमच्याकडे येऊ नये. आता बघा, इथं त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय, अब्राहम बोलत आहे की या मृत लोकांमध्ये सुखलोक आणि अधोलोक यांच्यामध्ये एक मोठी दरी आहे. देर इज अ बिग चॅझम, देर इज अन एम्प्टीनेस, देर इज अ गॅप. कशासाठी? की सुखलोकातलं कोणालाही इथं जर जायचं असेल तर त्याला जाता येणार नाही, आणि अधोलोकाच्या मधनं पण कोणाला जर यायचं असेल तर त्याला जाता येणार नाही. दिस गॅप इज क्रिएटिंग अ डिवाइड, कीपिंग ईच कंपार्टमेंट सेपरेट. अनितिमानाने वागणारे लोक आणि न्यायी ठरलेले लोक किंवा नीतिमानाने वागणारे लोक, ह्या दोघांच्या मध्ये एक दरी आहे. इथं सुख आहे, समाधान आहे, असं तो म्हणतो. या लाजर, गरीब लाजरला, दरिद्र लाजर जो होता त्याला आता इथं समाधान आहे, आणि तुला दुःख आहे, असं अब्राहमाने सांगितलं. बोथ कंपार्टमेंट्स हॅड सम एक्सपिरियन्स.
बरोबर आहे. आता वाचूया आपण 27 वचन. 27 वचनचा शेवट सुरुवात काय आहे? मग तो म्हणाला, तर बापा, मी तुला विनंती करतो. काय म्हणलं त्यांनी? मी तुला विनंती करतो. जर इंग्लिशमध्ये जर तुम्ही वाचलं ना, तर ही सेज, आय बेग यू फादर एब्राहम. हा धनवान व्यक्ती आता अब्रामाशी बोलत आहे बरं का. हा धनवान व्यक्ती अधोलोकातून सुखलोकामध्ये अब्रामाशी बोलतो आणि तो काय म्हणतो, तर बापा म्हणजे फादर एब्राहम, नाव आय एम कॉलिंग ऑन टू यू, आय बेग यू. इथं त्यांनी असं लिहिलं, मी तुला विनंती करतो, पण ऍक्च्युअल मध्ये इंग्लिश इट मेक्स इट मोर बेटर. ही सेज आय बेग यू. आणि त्याचबरोबर जर केजेव्ही मध्ये वाचला तर इट सेज आय प्रे टू यू. वाय इज ही युजिंग द वर्ड प्रे? जे कधी जीवनामध्ये केलं नाही, आज तो तिथं प्रार्थना करत आहे अब्रामाकडे. लोक अब्रामाच्या या स्टोरीमधनं आपल्याला कळतं की लोक या अधोलोकामध्ये, मृत लोकामध्ये प्रार्थना करत आहेत. बरोबर आहे ना? प्रार्थना करत होते की बाबा तू काय कर, तू ऐक माझं अब्रामा, बाप्पा मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. रोमकरास पत्रामध्ये पाऊल काय म्हणतो माहितीये का? मी माझ्या भावांसाठी, रोमकरास पत्र 9 अध्याय आणि त्याच्यामध्ये पाऊल काय म्हणतो, आय क्राय आउट ॲज ही प्रेज फॉर हिज ब्रदर्स इस्रायल. तो काय म्हणतो की असं झालं असतं तर बरं झालं असतं की या माझ्या भावांसाठी मी दोषी सापडला गेलो असतो, की या भावांसाठी मी शापित ठरलेलो असतो तर किती बरं झालं असतं. रोमकरास पत्र 9 अध्याय 1 आणि 2 वचन, प्रॉब्ली 5th or 6th वर्स. काय म्हणलेले त्या ठिकाणी? पाऊल म्हणतो की इस्रायलासाठी किंवा माझ्या भावांसाठी जर मी शापित ठरलो असतो आणि त्यांना तारण प्राप्त झालं असतं तर किती बरं झालं असतं. फॉर द सेक ऑफ माय ब्रदर्स, इफ आय कुड हॅव बीन कट ऑफ फ्रॉम क्राइस्ट, इट वुड हॅव बीन सो गुड. कधी होतं लास्ट, वेन वॉज द लास्ट टाइम दॅट यू प्रेड विथ पॅशन अँड विथ फर्वन्सी, की आपण देवाकडे येऊन अक्षरशः आसवे गाळत आपण देवाजवळ विनंती करत आहोत. कोणासाठी? जी हरवलेले आहेत, आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले शेजारचे, ज्या ठिकाणी आपण काम करतो ह्या लोकांसाठी, जे देवापासून लांब आहेत, ज्यांना देवाची ओळख नाही. कधी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली का, देवा की आज मी ह्या व्यक्तीसाठी आसवे गाळत आहे की त्यांच्यापर्यंत तारण पोचू दे. काय म्हणतो पाऊल इफिसच्या मंडळीसाठी? तो म्हणतो की मी रोज तुमच्यासाठी 3 वर्ष आसवे गाळत होतो. एव्हरी डे आय वॉज क्राईंग सो दॅट यू वुड स्टिक इन फेथ. When was the last time we prayed with urgency? That Father, I pray to you for this particular man. ह्याचं तारण होऊ दे. सत्य स्वीकारण्यासाठी याचा अंतःकरण नम्र कर. तुझी कृपा आज देखील आहे, तुझा न्याय आज देखील आलेला नाही, क्रोध उतरून आलेला नाही. दॅट मीन्स युअर ग्रेस इज स्टिल देअर, यू स्टिल हॅव मर्सी ऑन हिम. फादर, प्लीज अलाव हिम टू हिअर युअर गॉस्पल. विचार करण्यासारखी अशी गोष्ट आहे ना, इथं प्रार्थना दुसऱ्यांसाठी केलेली किती परवडेल, की खाली जाऊन नंतर प्रार्थना करण्यासाठी, की अब्रामा बापा मी प्रार्थना करतो. त्यावेळेला ती प्रार्थनेचा काय उपयोग? वाचूया इथं त्यांनी प्रार्थना एक्झॅक्टली काय केली होती आणि का आपण ती प्रार्थना तिथं करण्याऐवजी इथं केली पाहिजे. वाचूया आपण 27व्या वचनाचा पुढचा भाग. तो म्हणतो, मी तुला विनंती करतो. तो धनवान व्यक्ती अब्रामाला म्हणत आहे, मी तुला विनंती करतो की त्याला माझ्या बापाच्या घरी पाठवावे. Now he is praying and he is saying that send Lazarus. कोणाला म्हणतो तो? हा धनवान व्यक्ती या अधोलोकातून, या मधल्या गॅप मधून ज्यावेळेला तो अब्रामाशी बोलत आहे, तो अब्रामाला म्हणतो, बापा अब्रामा, मी तुला विनंती करतो, मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो की ह्याला म्हणजे लाजराला तू काय कर, तू कुठं पाठव? माझ्या घरी पाठव. हा व्यक्ती बोलत आहे, धनवान व्यक्ती म्हणतो ह्याला माझ्या घरी पाठव. सेंड अ मिशनरी, ही सेज. एक सुवार्तिक पाठव माझ्या घरी, माझ्या घराण्यासाठी, माझ्या नातेवाईकांसाठी जे हरवलेले आहेत, जे आज देखील देवापासून दूर आहेत. ही इज प्रेइंग इन हेल. हा व्यक्ती मृत लोकांमध्ये कोणासाठी प्रार्थना करत आहे? त्याच्या घरासाठी. पण काय प्रार्थना करतो की लाजाराला पाठव, एका मिशनरीला पाठव, एका सुवार्तिकला पाठव. आर वी प्रेइंग फॉर मिशनरीज टुडे? Yesterday when Nikita auntie was asking ki do you have any specific prayer points, आणि मी तिला म्हणलं की कोणाचं तरी माईक चालू आहे, कॅन यू प्लीज म्यूट युअरसेल्फ. आपण हे पाहतो की त्या ठिकाणी तिने जेव्हा मला हे विचारला प्रश्न, तर मी तिला म्हणलं की आंटी प्लीज प्रे फॉर इव्हँजलिस्ट.
जे लोक देवाची सुवार्ता सांगत आहे ना, त्यांना देवाने त्याच्या पवित्र आत्म्याने भरून अक्षरशः त्यांच्याद्वारे कार्य व्हावं. कारण आज आपण जर ते करत नसोल तर ऍटलिस्ट आपण त्यांच्यासाठी तरी प्रार्थना करू शकतो की त्यांच्याद्वारे देवाचं कार्य व्हावं. दे नीड प्रेयर्स. पाऊल काय म्हणला, आमच्यासाठी प्रार्थना करा कारण आमच्याद्वारे देवाचं वचन बाहेर चाललेलं आहे. सो लेट इट बी दॅट गॉड्स वर्ड ब्रिंग्स फ्रूट. सो प्रे फॉर अस. वेन डेड वी प्रे फॉर मिशनरीज? जसा हा धनवान व्यक्ती लाजाराला सांगतो किंवा अब्रामाला सांगतोय, हा मिशनरी लाजाराला पाठव तिकडं माझ्या घरी, या सुवार्तिकला पाठव. का? कारण माझ्या घराने ऐकावं. आता विचार करण्यासारखं असं आहे ना, देव पण काय बोलला, येशू म्हणला होता की दॅट द हार्वेस्ट इज प्लेंटी. पुष्कळ पीक आलेलं आहे, म्हणून तो म्हणतो की तुम्ही प्रार्थना करा. कोणाकडे? माझ्या पित्याकडे प्रार्थना करा, जो प्रभू आहे, जो खरा मालक आहे द्राक्ष मळाचा. त्याच्याजवळ प्रार्थना करा की त्यांनी कोणाला पाठवावं. प्रे टू द लॉर्ड, ही सेज दॅट इन द टाइम ऑफ हार्वेस्ट ही मे सेंड लेबरर्स टू यू. त्यांनी कोणाला पाठवावं? त्यांनी अनेक कामगारांना पाठवावं नांगर करण्यासाठी, त्यांनी काय करण्यासाठी? हार्वेस्ट करण्यासाठी. See, the point is today, we need to pray for missionaries. We need to pray for evangelists. We need to pray for each other that we can be used by Lord. हे की नाही? वाचूया आपण 28व्या वचनामध्ये काय होतं. तो म्हणत आहे पुढं, कारण मला 5 भाऊ आहेत, त्यांनीही या यातनेच्या ठिकाणी येऊ नये म्हणून त्याने त्यांना साक्ष द्यावी. आता हा धनवान व्यक्ती अब्रामाला सांगतोय की लाजाराला माझ्या घरी पाठव, कारण माझ्या घरी, माझ्या बापाच्या घरी माझे 5 भाऊ आहेत आणि त्यांनी देखील इथं येऊ नये जिथं मी आहे, जिथं मला यातना पोचत आहेत, या अधोलोकामध्ये येऊ नये. त्यांना देखील ह्या एक्सपिरियन्सनं जायचं काम नाही, त्यांनी या ठिकाणी यावं म्हणून तू काय कर, लाजाराला पाठव. आता विचार करा, इथं तो काय बोलतो, तो कोणाला सांगतो? तो म्हणतो का इथं, हा धनवान व्यक्ती कधी बोललाय का की तू एका पास्टराला पाठव, तू एका थिओलॉजनला पाठव, तू एका बायबलच्या एक्सपर्टला पाठव? तो म्हणतो लाजाराला पाठव. गरीब लाजार, ज्याला फोड होते, ज्याचे फोड ते कुत्रे चाटत होते, त्याला पाठवायला सांगतोय हा. वाय? बिकॉज लाजरस, दिस पर्टिक्युलर लाजरस, हा इकडचा लाजार, हा जो होता ना, हा एक साक्षी होता देवासाठी. देवासाठी हा एक सुवार्तिक होता. ही वॉज अन इव्हँजलिस्ट. ही वॉज ऍक्च्युली अ टेस्टिमोनी, अ विटनेस. बरोबर आहे? तो म्हणतो की ज्यांनी हे लोक माझा विश्वास करणार नाही, कोणाचा विश्वास करणार नाही, तर साक्षी जो आहे ना त्याचा ते नक्की विश्वास करतील. म्हणून तू माझ्या घरी माझ्या भावाकडे ह्याला पाठव. ह्यांनी जाऊन माझ्या भावांना सावध करावं यासाठी की त्यांनी या नरकामध्ये येऊ नये किंवा या अधोलोकामध्ये येऊ नये, या अग्नीच्या कुप्पीत त्यांना पण टाकलं जाऊ नये, म्हणून तर त्यांना जाऊन सावध करावं यासाठी त्याला तू पाठव, असा तो अब्रामाला विनंती करतो. नाव देयर इज वन थिंग दॅट आय वॉन्ट टू शेअर विथ यू विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनेक वेळेला आपल्याला काय म्हणलंय, देवाने काय म्हणलेलं आहे, तुम्हाला पवित्र आत्मा दिला जाईल यासाठी की तुम्ही काय व्हावं, तुम्ही देवासाठी साक्षी म्हणून ठरावं. बरोबर आहे ना? आपण पण देवाची साक्षी आहोत. जसा हा लाजार होता तसा आपण पण साक्षी आहोत. अनेक वेळेला सैतान आपल्या कानामध्ये काय येऊन सांगून जातो माहितीये का, तू नको सांगू ह्याला, सुवार्थ नको सांगू, तुझ्यामध्ये ते नाहीये, तुझ्यामध्ये ते स्किल्स नाहीये, तुझ्यामध्ये वोकॅब्युलरी नाहीये, तुला कळणार नाही कसं बोलावं. त्यांनी जर तुला एक प्रश्न केला उलटा तर तुला सांगता येणार नाही, तुला त्याला पटवून देता येणार नाही, म्हणून तू बेटर हे सांगूच नको. आणि आपण काय करतो, त्याच्या या जालामध्ये फसतो आणि आपण आपली टेस्टिमनी शेअर करतच नाही. सुवार्थ तर शेअर करतच नाही, पण आपण टेस्टिमनी पण शेअर करत नाही. ना व्हॉट आय एम एनकरेजिंग यू टुडे इज, इफ यू कांट शेअर द गॉस्पल, डोंट वरी. सुवार्थ नाही जमत सांगायला काही प्रॉब्लेम नाही. देवानी काय सांगितलंय की तुम्ही चालते फिरते शुभवर्तमान असावे. बरोबर? यू आर द 5th गॉस्पल, द वॉकिंग गॉस्पल. बट व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन शेअर युअर टेस्टिमनी. त्यांनी जाऊन माझ्या लोकांना सावध करावे. म्हणजे कसे करावे? तो जाऊन काय देवाबद्दल सांगणार होता का? नाही, तो फक्त कसं जगायचं सुवार्थ सांगणार होता. म्हणजे त्याची टेस्टिमनी तो सांगणार होता. नाउ वी कॅन शेअर आवर टेस्टिमनी. टेस्टिमनी म्हणजे काय? आपली साक्ष, आपली स्टोरी. आपण देवाच्या तारणामध्ये, देवाने दिलेल्या या तारणामध्ये कसं आलो, आपल्याला हे नवीन जीवन कसं मिळालं, ही स्टोरी आपण शेअर करता यावी. आठवतं योहान 9 मध्ये एक आंधळा व्यक्ती ज्याला देवानी बरं केलं होतं, आठवतं तो व्यक्ती? आणि त्या व्यक्तीला बरं केल्यानंतर त्याला सांगितलं, बरं ठीक आहे, तू जा, तुझ्या घरी जा.
आणि जेव्हा शास्त्री पुरुषी तिथं येतात आणि त्या आंधळ्या व्यक्तीला शोधतात आणि त्याला विचारतात की तुला बरं कोणी केलं हे सांग, त्यांना माहित होतं कुठं ना कुठं की येशूने केलंय, पण ते त्याच्याकडनं ऐकून घ्यायचा प्रयत्न करत होते. आता हा व्यक्ती काय करतो, त्यांना बसून शास्त्र शिकवत बसतो का, त्यांना जाऊन तो गॉस्पल सांगतोय का? नो, ही शेअरिंग हिज टेस्टिमनी. तो म्हणतो मला माहित नाही तो कोण होता, मला येशू कोण आहे माहित नाही, मला कोणी या डोळ्यांनी मला आय डोंट नो व्हॉट ही डिड, मला माहित नाही मला बरं कोणी केलं, पण मला एवढं माहिती आहे की तो कोण होता, जो कोणी होता तो आज त्याच्यामुळे मला दिसतं. अँड दॅट इज वाय टुडे आय पुट दॅट साऊंड अमेझिंग ग्रेस, बिकॉज ही सेज दॅट आय वॉज अ रिच मॅन बट नाव आय कॅन सी. है ना, आय वॉज ब्लाइंड बट नाव आय कॅन सी, दॅट इज ऑल आय नो. तो आंधळा व्यक्ती एवढंच बोलत होता पुरुषांना. तो म्हणतो मला माहित नाही कोण होता, ऑल आय नो इज दॅट आय वॉज ब्लाइंड बट नाव आय कॅन सी. टुडे वी वर ऑल्सो ब्लाइंड सम पॉइंट, हे की नाही, काही दिवसांपूर्वी काही काळांपूर्वी, आय डोंट नो वेन एव्हर इन युअर ओन लाईफ, बट वी वर ऑल्सो ब्लाइंड. आणि देवाच्या कृपेद्वारे आज आपण त्याच्या प्रकाशामध्ये आलेले आहोत. आज आपले डोळे उघडले गेलेले आहेत. आपण इतरांना सांगत आहोत का देवाने आपल्या जीवनामध्ये काय केलंय? Share your story. If you can't share the gospel, share your story, because the story, your testimony is enough to work in other people's life. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये कार्य करण्यासाठी देखील हे खूप सामर्थ्य आहे याच्यामध्ये. Share it with your family, share it with your neighbors, with your people at work. पावलाचं जर तुम्ही लक्षात घेतलं तर पावलाचं जे परिवर्तनाची जी स्टोरी आहे ना, ती किती वेळा नोंदली गेलेली आहे शास्त्रामध्ये? फक्त प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3 वेळा नोंदली गेलेली, बरोबर? लूकनी पावलाची ही जी परिवर्तनाची जी प्रोसिजर होती ती त्यांनी 3 वेळा नोंदली. 1 वेळा तर प्रत्यक्षात घडली, पण 2 वेळेला पाऊल स्वतः ती सुवार्ता सांगतोय किंवा तो टेस्टिमनी देतोय, दिस इज व्हॉट हॅपन्ड विथ मी. मी एकदा दमस्कसला जात असताना असं असं घडलं. अँड नाव त्याच्यानंतर तुम्ही बघा काय झालं. त्यांनी फक्त त्याची टेस्टिमनी सांगितल्यानंतर पण अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. अनेकांनी त्याच्या गोष्टी ऐकून एका प्रकारे त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती, सत्य जाणून घ्यायची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण झाली होती. व्हॉट हॅपन्ड? डिड पॉल गिव्ह द ऍक्च्युअल रिझनिंग? त्यांनी काय पूर्ण देवाचं शुभवर्तमान समजवलं होतं का तिकडं? नाही. तर तो काय करत होता? फक्त त्याची स्टोरी सांगत होता. टुडे आय वॉन्ट टू एनकरेज यू. तुम्ही म्हणाल कशी सांगायची स्टोरी? आय एम रीडिंग फॉर यू फ्रॉम वन बुक. दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक. इट्स इसेन्शियली अ बायबल, पण या ठिकाणी एक छोटीशी एक पेज आहे ज्याच्यामध्ये असं म्हणलंय टेलिंग युअर स्टोरी. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्लीज पे अटेन्शन व्हॉट आय एम रीडिंग. त्यांनी असं म्हटलेलं आहे की नेव्हर फील लाईक युअर एक्सपिरियन्स ऑफ गॉड इज नॉट रॅडिकल इनफ. कधी असा विचार करू नका की आपल्यामधला जो परिवर्तन झाला ना तो काही एवढा मोठा नव्हता किंवा काय. सम पीपल लाईक पॉल अँड विल मीट गॉड पॉवरफुली. काही लोकांचा खूप अद्भुत रीतीने देवाबरोबर सामना होतो आणि त्यांचं परिवर्तन होतं. पण बरेच लोकांचा, आपल्यासारखे अनेक लोकांचा देवाबरोबरचा जो सामना आहे किंवा त्याच्याबरोबरची जी भेट आहे ना ती सर्वसामान्य लोकांसारखी होती. इट इज व्हेरी नॉर्मल. इट इज नॉट दॅट ड्रॅमॅटिक. मी चाललो होतो, प्रकाश पडला आणि असं झालं. इट्स व्हेरी नॉर्मल, हे की नाही. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अनेक दिवसांमधनं हे गोष्टी होत असतात. पण तो काय म्हणतो बघा, ही सेज, प्लीज पे अटेन्शन. तो म्हणतो, हॅज गॉड मेड हिमसेल्फ रिअल टू यू? जर देवाने तुम्हाला प्रगट केलेलं आहे, जर त्यांनी तुमची क्षमा केलेली आहे, त्यांनी तुमची सुटका केलेली आहे, त्यांनी जर तुम्हाला शांती, त्याची प्रीती व त्याची आशा दिलेली आहे, जर तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे, जर त्यांनी तुमच्या कठोर अंतःकरणाला नम्र केलेलं आहे, देन सिम्पली शेअर युअर स्टोरी. आय एम रीडिंग फॉर यू पर्टिक्युलरली. सिम्पली शेअर युअर स्टोरी. ही सेज जस्ट शेअर युअर स्टोरी. ज्या ठिकाणी आपण पण इथं वाचतो ना तो तेच म्हणतोय, just send Lazarus and he will share his story and my 5 brothers will be saved. आता how can we share our story? There are 3 points and if you want, please हे नोट डाऊन करून घ्या की आपण आपली टेस्टिमनी कशी देऊ शकतो इतरांना. 3 गोष्टी आहेत, 3 प्रश्न आहेत जे आपण जर ऍड्रेस केले ना तर आपल्याला आपली स्टोरी इतरांना सांगायला काय होईल? सहाय्य होईल. तर ते काय? प्रॅक्टिस टेलिंग युअर गॉड स्टोरी बाय आन्सरिंग these 3 questions. फर्स्ट, व्हॉट वॉज माय लाईफ बिफोर? येशूच्या अगोदर माझं जीवन कसं होतं? देन ही सेज, सेकंड क्वेश्चन, व्हॉट हॅपन्ड टू चेंज इट? माझं आयुष्य, त्याचं परिवर्तन कसं झालं किंवा रूपांतर कसं झालं? कुठला बदल घडला? काय घडत होतं माझ्या जीवनामध्ये? व्हॉट हॅपन्ड टू चेंज इट? थर्ड क्वेश्चन, व्हॉट्स माय लाईफ लाईक नाव? आज माझं जीवन कसं आहे? 3 प्रश्न आहेत. येशूच्या अगोदर, येशूला ओळखण्या अगोदर माझं जीवन कसं होतं?
ते तुम्ही सांगू शकता. त्यानंतर काय घडलं असं जे तुम्हाला येशू जवळ यायला मदत झाली किंवा तुमची येशूशी भेट झाली, त्याच्याबरोबर सामना झाला. असं काय घडत गेलं आयुष्यामध्ये? त्या प्रश्नांचं उत्तर द्या. आणि त्यानंतर तिसरं, आज माझं जीवन कसं आहे? दिस विल सम अप युअर स्टोरी. आणि दुसरी गोष्ट तो हे पण म्हणतो पुढे, माहिती का, हे फार इम्पॉर्टंट. ही सेज, आस्क गॉड फॉर अन अपॉर्च्युनिटी टू शेअर युअर गॉड स्टोरी. देवाजवळ ही देखील प्रार्थना करा की आपली जी टेस्टिमनी आहे ना, ती आपण इतरांपर्यंत सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला संधी द्यावी. बरोबर आहे. फायनली लेट्स सी व्हॉट हॅपन्स. वी आर कमिंग टू अ क्लोज. पण अब्राहमाने त्याला म्हटले, मोशे व भविष्यवादी त्यांच्याजवळ आहेत, त्यांनी ऐकावे. मोशे व भविष्यवादी त्यांच्याजवळ आहेत, त्यांनी ऐकावे. म्हणजे तो काय म्हणतो माहितीये का? जसा हा धनवान व्यक्ती अब्राहमाला म्हणाला की लाजाराला पाठव माझ्या घरी साक्षी म्हणून, तर अब्राहम त्याला काय उत्तर देतो माहितीये का? अब्राहम त्याला उत्तर देऊन म्हणतो की बाबा, त्यांच्याकडे मोशेंचं लिखाण आहे ना, नियमशास्त्र आहे ना, त्यांच्याकडे शास्त्र आहे ना, पवित्र शास्त्र आहे ना, ते त्यांना वाचू दे. इट इज इम्पॉर्टंट, इट इज इनफ. पण पाहूया तो काय उत्तर देऊन म्हणतो. तो असं म्हणतो 30व्या वचनामध्ये, तो म्हणतो, मग तो म्हणाला, बापा अब्राहमा, असे नाही, पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. हा व्यक्ती अधोलोकातनं हे समजतोय की माझ्या घरी जाऊ दे, त्यांनी पश्चाताप करू दे, यासाठी की माझ्या बरोबर त्यांनी येऊ नये. अ ट्रू ब्रदर, हे की नाही? पश्चाताप ते करतील. कुठल्या व्यक्तीला बुद्धी आली बघा? जो व्यक्ती नरकामध्ये आहे, जो व्यक्ती अधोलोकामध्ये आहे, मृत लोकामध्ये आहे, त्याला समजलेलं आहे की रिपेंटन्स इज इसेन्शियल. इन हेल दे हॅव रिअलाइज्ड की रिपेंटन्स इज इसेन्शियल. तो म्हणतो की नाही, अब्राहम म्हणतो त्यांच्याकडे आहे ना, त्यांच्याकडे काय पाहिजे? त्यांच्याकडे पाहिजे ते शास्त्र आहे, मोशेचं नियमशास्त्र आहेत, भविष्यवाद्यांचे पुस्तक आहेत, त्यांना वाचू दे. हा व्यक्ती म्हणतो नाही 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 नाही, लाजाराला पाठव तू. असेल ते असेल, पण लाजाराला पाठव. का? कारण टेस्टिमनी इज इम्पॉर्टंट. कारण टेस्टिमनीद्वारे ते लोक रिपेंट करतील. रिपेंटन्स इज इसेन्शियल. ते लोक शास्त्र वाचत असतील, ते लोक विश्वास ठेवत असतील, ते लोक काय म्हणतात त्याला, तत्वज्ञानी असतील, फिलॉसॉफर्स असतील, थिओलॉजियन्स असतील, ते लोक येशूमध्ये विश्वास ठेवत असतील. म्हणजे कशा प्रकारे? दे बिलीव्ह इन जीसस, बट दे हॅवंट रिपेंटेड. नाउ देयर इज अ फॅक्ट, ओके, देयर इज अन इम्पॉर्टंट फॅक्ट दॅट वी नीड टू अंडरस्टँड. अशी जीवनामध्ये आपल्याला अनेक लोक आढळतील, जे लोक येशूवर विश्वास ठेवतात, पण त्यांनी खऱ्या अंतःकरणाने कधीच पश्चाताप जर केला नसेल, तर त्यांचं स्वर्गाच्या राज्यामध्ये घेणं जाणं शक्य नाहीये. आय एम नॉट टॉकिंग एनिथिंग एल्स बट बिब्लिकल. येशूनी पण हेच सांगितलं होतं, स्वतःला नाकार, पश्चाताप कर. व्हॉट डिड जीसस प्रोक्लेम फर्स्ट? ही सेड, रिपेंट फॉर द किंगडम ऑफ गॉड इज नियर. दॅट वॉज हिज फर्स्ट मेसेज. त्याचं पहिलं जे सर्मन होतं ना, ही सेज, रिपेंट फॉर द किंगडम ऑफ गॉड इज नियर. तो म्हणतो, मोशेचं नियमशास्त्र तुमच्याकडे होतं, भविष्यवाद्यांद्वारे तुम्ही पुस्तकांमधनं अनेक गोष्टी वाचलेल्या आहेत, तुम्ही थिओलॉजियन्स आहात, तुम्ही शास्त्री आहात, परुषी आहात, शिक्षक आहात, पण पश्चाताप करणं गरजेचंच आहे. पश्चाताप म्हणजे काय? मन फिराव. पश्चाताप करणं हे किती गरजेचं होतं, ह्या व्यक्तीला अधोलोकामध्ये गेल्यानंतर कळालं होतं. बरोबर आहे ना? अँड वी फाउंड दिस, वी अंडरस्टूड दिस, की येशूनी पण त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये सर्वात पहिलं जे मेसेज दिलं होतं, इट वॉज दिस ओनली, दॅट रिपेंट फॉर द किंगडम ऑफ गॉड इज हिअर. आता रिपेंटन्स म्हणजे काय? रिपेंटन्स म्हणजे पापावरून मन फिराव. म्हणजे काय? इट इज लाईक टेकिंग अ यू टर्न फ्रॉम सिन. जे पाप देवाला नाही आवडत, ज्या गोष्टींची नोंदणी या शास्त्रामध्ये केलेली आहे, ते जर आपण अजून देखील करत असो, किंवा जर आपल्याकडने घडले असतील, तर आता त्याच्यातनं आपण मन फिरवलं पाहिजे. वी नीड टू रिपेंट फ्रॉम आवर सिन्स. कारण असं नको व्हायला की इथं रिपेंट केला नाही तर पुढे जाऊन अधोलोकामध्ये किंवा मृत लोकामध्ये जाऊन आपला पश्चाताप करावा लागेल. ह्या लोकांना आपला जीव गमावल्यानंतर कळालं होतं की रिपेंटन्स इज इसेन्शियल. अँड वी नीड टू फोकस ऑन दिस, दॅट रिपेंटन्स इज अ की टू कम टू गॉड. है की नाही? बॉर्न अगेन एक्सपिरियन्स म्हणजे काय? इट मीन्स दॅट ओनली, डाईंग टू युअर सेल्फ. बॅप्टिझम इज ॲक्च्युअली अ सिम्बॉल. बरोबर आहे? आपण देवाच्या जवळ ज्यावेळेला जातो, पश्चाताप करतो, दॅट इज हाऊ वी आर कमिंग इन टू अ न्यू लाईफ. वी आर गेटिंग बॉर्न अगेन. वी आर रिसिव्हिंग क्राइस्ट इन आवर हार्ट, सेइंग दॅट लेट रायचियसनेस ड्वेल इन मी. बरोबर आहे?
नाउ द फॅक्ट इज दॅट की ह्या लोकांनी पण देखील ज्या वेळेला हे समजलं होतं, देर इज अ फॅक्ट दॅट दोज हू बिलीव्ह इन जीसस, जे आज देखील आहेत, जे देवाला ओळखतात, येशूला ओळखतात, जे एका प्रकारे येशूच्यावर विश्वास देखील ठेवतात, की मानतो ना आम्ही तो आला जगामध्ये, मानतो आम्ही त्यांनी या गोष्टी केल्या, तरी देखील ते लोक काय करतात, पश्चाताप त्यांनी केलेला नाहीये, येशूला खऱ्या अंतकरणाने स्वीकारलेला नाहीये. असे अनेक लोक आहेत, एक पूर्ण समाज आहे, अनेक देशातले लोक आहेत, थिओलॉजिन्स असतील किंवा वेगवेगळे प्रकारचे एक्सपर्ट्स आहेत, दे बिलीव्ह दॅट जीसस एक्झिस्टेड, दे बिलीव्ह दॅट जीसस डायड ऑन द क्रॉस, बट दे डोंट, they haven't repented. These people, if they do not repent, will not inherit the kingdom of God. याकोबाच्या पत्रामध्ये तो काय म्हणतो माहितीये का, तो एक विशेष बातमी आपल्याला देतो. तो हे म्हणतो की हे दुष्टात्मे जे आहेत ना, ते देखील येशूवर विश्वास ठेवतात. इवन द डेव्हिल्स, डीमन्स, दे ऑल्सो बिलीव्ह इन जीसस, बट दे आर नॉट सेव्ड. ते लोक वाचवले गेलेले आहेत का? मग का नाही वाचवलेले गेले? बिकॉज दे कांट रिपेंट अँड दे आर नो लॉंगर अलाउड टू रिपेंट. बरोबर आहे. द स्क्रिप्चर्स हॅव टोल्ड अस की जर आपण या देवाच्या वचनांवर विश्वास ठेवत असू, पण आपण पश्चाताप केला नसेल, मन फिरवलेलं नसेल, पापापासून आपण उलट दिशेने आता चालत नसेल, तर आपलं सार्वकालिक जीवन जे आहे ना, ते धोक्यात आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. रिपेंटन्स इज द की. नाउ सी व्हॉट ही सेज. 31वा वचन आपण वाचूया. अँड लेट अस सी व्हॉट ही इज सेइंग हियर. तो म्हणतो, तेव्हा त्याने त्याला म्हटले, जर ते मोशेचे व भविष्यवाद्यांचे ऐकत नाहीत, तर ते मेलेल्यांमधून जरी कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. आता अब्राहम त्याला हे उत्तर देऊन म्हणतोय. अब्राहम या व्यक्तीला, धनवान व्यक्तीला म्हणतो की जरी आता तू म्हणतोस की ना त्यांना पाठव लाजरला, ठीक आहे, पण ते जर मोशेच्या नियमशास्त्रांवर किंवा भविष्यवक्त्यांच्या सांगण्यावर देखील ते विश्वास ठेवू शकले नाही, तर ते कोणी मेलेल्यातून जर उठला त्यांचाही विश्वास तो ठेवणार नाही. यू विल सी हाऊ इज दिस पॉसिबल. आपण त्या धनवान व्यक्तीसारखं बोलू, असं कसं? अरे मेलेल्यानंतर जो उठलाय त्याच्यावर तर निश्चित विश्वास ठेवू ना आपण. नो. हे जग इतकं पापाने भरलेलं आहे की मनुष्याचं अंतकरण सत्य नाकारायला बघतं. स्वीकारायचं तर दूरची गोष्ट आहे, नाकारायला बघतं आजकाल. आठवतं, एक अशी गोष्ट घडली होती ज्या वेळेला देवाने एका व्यक्तीला मरणातनं उठवलं होतं. तो वेगळा लाझरस. रिमेंबर दॅट लाझरस इन जॉन चॅप्टर 12. ही इज नॉट द सेम गाय, बरं का. हा तोच व्यक्ती नाही, हा दुसरा व्यक्ती. मार्था मरियाचा भाऊ लाझरस, ज्याच्यावर देव काय करत होता, प्रीती करत होता, असं म्हणलेलं आहे. काय म्हणलंय त्या ठिकाणी, लाझरसला ज्या वेळेला त्यांनी मरणातनं बाहेर काढलं, त्या ग्रेव्ह मधनं जेव्हा त्यांनी त्याला बाहेर काढलं, लाझरस वॉज रिझन फ्रॉम द डेड. पण त्यानंतर काय झालेलं आहे? त्यानंतर लाझरस मरणातनं उठल्यानंतर तो असं म्हणलेला आहे इन जॉन चॅप्टर 12, तो त्यांच्याबरोबर बसून जेवला. सर्वांबरोबर तो बसून जेवत होता. सर्वांबरोबर बसून तो सहभागिता करत होता मेलेल्यातून उठल्यानंतर. पण त्याच्यानंतर असं झालं की काही यहुदी लोक, काही परुषी लोक लाझरसला पुन्हा एकदा मारायला पाहत होते. दे ट्राईड टू किल हिम बॅक. पुन्हा मारायला पाहत होते, कारण त्याच्यामुळे अनेक लोक विश्वास ठेवत होते. बरोबर आहे ना? अनेक यहुद्यांच्या संख्या जी होती ती येशूवर विश्वास ठेवू लागली होती. सी हाऊ टफ द हार्ट इज. आणि म्हणून इथं अब्राहम त्या धनवान व्यक्तीला म्हणतो की अरे, नियमशास्त्रावर विश्वास ठेवला नाही किंवा देवाच्या भविष्यवाद्यांवर जर विश्वास ठेवला नाही, तर कोणी मेलेल्यातून उठून जरी गेला ना तरी हे विश्वास ठेवणार नाहीयेत. इतकं कठोर अंतकरण मनुष्याचं झालेलं आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज अगेन अँड अगेन द सेम थिंग इज दॅट लेट अस रिपेंट नाव बिफोर द टाइम इज गॉन. ह्या व्यक्तीला ह्याचं पश्चाताप अधोलोकामध्ये गेल्यानंतर कळतं, मृतलोकामध्ये गेल्यानंतर कळतंय. And he is praying to him ki please send a testimony to my family. Today let us pray that Lord send a testimony through my life to other people. इतरांना मला माझी साक्ष देण्यासाठी सहाय्य कर. ठीक आहे, शुभवर्तमान मला नाही सांगता येत, तू मला चालतं फिरतं शुभवर्तमान बनव ना, पण ऍटलिस्ट निदान मला माझी साक्ष तरी सांगता येईल ना. येशूच्या अगोदर माझं आयुष्य कसं होतं, काय घडलं ज्याच्यामुळे मी येशूमध्ये आलो, आणि काय त्याच्यानंतर असं काय घडत आहे ज्याच्यामध्ये माझ्या अंतकरणाचं किंवा जीवनाचं परिवर्तन झालंय, ही साक्ष तर मला निश्चित सांगता येईल ना इतरांना. कारण आम्ही हे पाहतो की त्याच्यानंतर पावलाच्या या साक्षीमुळे अनेकांचं परिवर्तन झालं.
We read it in this book again and again that there are many people who are just waiting to listen to your story. Our job today, our duty today is to pray before the time runs out. आणि विशेष करून ह्यासाठी की जरी आपण तारले गेलेलो आहोत, आपण आज या ठिकाणी काय म्हणतो आपण की आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करायचा वाटत नाही, पण ऍटलिस्ट त्या लोकांचा विचार करा जसा हा धनवान व्यक्ती त्याच्या 5 भावांसाठी विचार करतोय ना, तर आपल्या जीवनात पण अनेक लोक असतील. एकेकांचं नाव लक्षात आणा. डोंट थिंक अबाउट द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू, थिंक अबाउट द पर्सन हु इज लॉस्ट. जो आज हरवलेला आहे, जो देवापासून दुरावलेला आहे, ज्यांनी ख्रिस्ताला नाकारला असेल, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Let us pray that God would raise his servants. He would send more and more people in the time of harvest. हे की नाही? अनेक लोकांद्वारे देवाचं शुभवर्तमान सुवार्ता पोचावी, यासाठी की त्यांचा देखील नाश होऊ नये. Today our job is to understand one thing. येशूने या ठिकाणी त्यांना एक स्टोरी सांगितली, a real life story. It was not any kind of parable. It was a story. This story, this experience is something for us to learn. Pray for your family. Pray for those who are away from the Lord. की त्यांनी देखील देवाच्या त्या राज्यामध्ये समावेश व्हावं, ज्याच्यामध्ये देवाची देखील इच्छा आहे. असं नको व्हायला की ह्यानंतर जो दुसरा न्याय होईल किंवा ज्यामध्ये त्यांना गेहेन्नामध्ये जावं लागेल या अधोलोकाच्या लोकांना, तर त्यामध्ये आपले जवळचे व्यक्ती तिथं सापडू नये किंवा आपल्या जवळच्या लोकांना त्यांना त्याच्यातनं जावं लागेल असं होऊ नये. प्रे फॉर युअर कंट्री. प्रे फॉर दोज हू आर अवे फ्रॉम द लॉर्ड. इंटरसीड फॉर देम. बिकॉज इफ वी डोंट, then who will? May God give us his wisdom.